विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नाही का मॅडम येतात मी येतो आता वकील साहेब आपल्याला जॉईन झाले ठीक आहे मॅडम छान बोलल्या वकील साहेब एकदम छान बोलले ठीक आहे मग हे कशासाठी चालू असतं की आपला समाज आपल्या समाजाची स्थिती आपल्या समाजाचं दारिद्र्य आपल्या समाजाचं अशिक्षण आपल्या समाजामध्ये असलेली व्यसनाधीनता ती जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आपला समाज विकसित होणार ठीक आहे त्यामुळे आपण लेकरांना शिकवताना त्यांना वाढवताना महिलांनी त्यांच्यावर संस्कार करावे त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगाव्यात ठीक आहे रामाची गोष्ट शमशेर नावाचे ते कारगिल क्रांतिकारक होते त्यांची गोष्ट ठीक आहे अशा गोष्टी सांगाव्यात लेकरांना शिकवावं मोठं करावं त्यांना मोबाईल बघू देऊ नये जास्त आणि तुम्ही काय फार काय खाऊ नये चॉकलेट खाऊ नये कुरकुरे खाऊ नये जेवण वेळेवर करायचं मोठा लढा दिला खूप लढले ते मग तेव्हा जाऊन त्यांना मग त्याच्यानंतर रशियामध्ये लेनिन म्हणून जी स्त्री होती त्यांनी हा दिवस साजरा सुरुवात केली महिला दिनाने काय म्हणजे महिलांना सबलीकरण आलं पाहिजे महिलांना सगळे हक्क एकत्र व्यवस्थित भेटले पाहिजे महिलासुद्धा पूर्ण आपल्या देशामध्ये प्रगतीसाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या सगळ्यासाठी त्यांनी हा दिवस साजरा केला ॲक्च्युली आत्ताचा जो काळ आहे आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती वर्षापासून काम करताय आत्ताचा काळ कसा आहे सगळ्यात महिलांसाठी खूप चांगला काळ आहे मग महिलांनी काय काय केलं पाहिजे हे सगळं बाळाला जन्म देतो त्यांचं संगोपन करतो हे सगळं करून परत आपण देशासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे देशासाठी काय केलं पाहिजे आता आपला देश हा काय होणार आहे महासत्ता पूर्ण जगामध्ये आपला देश सगळ्यात चांगला एक काळ असा होता आपल्या देशाला सोन्याची चिडिया म्हणत होते म्हणजे एवढं सगळं आपल्या देशामध्ये आहे पण आत्ता सगळ्या लोकांना कळायला लागलं की स्त्रियांचा महिलांचा सहभाग असल्याशिवाय आर्थिक सबलीकरण झाल्याशिवाय आपला भारत पूर्ण महासत्ता होणार नाही म्हणून आपण पण देशामध्ये काहीतरी थोडा बहुत खारीचा वाटा का होईना देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण स्वतः काहीतरी कमवलं पाहिजे आता ह्या वेळेस काय झालं बहिणीचे साजरा करतोय महिला म्हणजे काय सगळ्याच्या घरी आई बहीण सगळे आहेत आता एक ॲडव्होकेट म्हणून एक विशेष म्हणजे आपण कायद्यावर एक आपण दृष्टी टाकू मग महिलांना आज पाहतोय आपण कायद्याने महिलांना इतके अधिकार देऊन ठेवले मॅडम की आज समसमान अधिकार म्हणजे 50% इक्वल 50% पुरुषांना अधिकार 50% महिलांना अधिकार परंतु आजकाल समाजामध्ये अपव्ययसुद्धा तितकाच वाढत चाललेला आहे कारण की महिलांना जरी अधिकार दिले कायद्याने 18 वर्षानंतर ही मुलगी सज्ञान होते आणि ती तिचे जे हक्क अधिकार आहे ते तिचे जे काही निर्णय घ्यायले ते सक्षम होते आता परवाचीच एक परवाचीच केस आहे माझ्या समोरची एक मुलगी होती तिला अगोदरचं लग्न झालं तिला एक मुलगा झाला आता समाजातली विकृती बघा हा अँड्रॉइड फोन आपल्या हातात आला जग आपल्या हातात आलं त्याचे फायदे तितकेच आहे परंतु त्याचे नुकसान सुद्धा तितकेच आहेत तिला लग्न झालं असताना एक मुलगा असताना तिला इंस्टाग्रामवर प्रेम झालं म्हणजे इंस्टाग्राम मार्फत एका मुलावर प्रेम झालं आता करंटची आपल्या तालुक्यातलीच घटना आहे सरी आता तीच केस मी आता 2 दिवसापूर्वीच त्या मुलीचा घटस्फोट केला एक दिवस घटस्फोट केला आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट लग्न ते लग्न सुद्धा मीच करून दिले दोन्ही सुद्धा मीच केले सांगत असताना मुलींना वागत असताना इतकं सुद्धा लक्षात असलं पाहिजे की संविधानाने कायद्याने आपल्या अधिकार दिलेलेच आहेत परंतु त्या अधिकाराचा दुरुपयोग आपण कधी केलेला नाही पाहिजे कारण की आई वडील शेजारी पाजारी किंवा आपल्या घरातील थोर मोठे जर आपल्याला सांगत असतील ही गोष्ट वाईट आहे ही गोष्ट चांगली आहे या गोष्टीवर आपण फोकस केलं पाहिजे कारण की हे इंस्टाग्राम फेसबुक रील्स यामार्फत इतक्या म्हणजे गुन्ह्याला इतकी चालना भेटत आहे कोण कुठलचं आहे काय कोण आहे आपल्याला माहित आहे इंस्टाग्रामवर एक मेसेज येतो आपण तो मेसेज फॉरवर्ड करतो किंवा तो मेसेज आपण कोणातरी पाठवतो कोणाच्या तरी भूलथापाला आपण बळी पडतो
आता हल्लीच म्हणजे 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट या इंस्टाग्रामवरच ते पाकिस्तानची मुलगी आपल्या भारतात आली. आता ते इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत तिची चौकशी चालू आहे. नेमकी कोण आहे ती, कशी आली, कशासाठी आली, नेमकी भारतात येण्याची मागचे तिचं मकसद काय, या सर्व गोष्टीची आपण आपली भारतीय इंटेलिजन्स ब्युरो याच्यामार्फत थोडी जरा चौकशी करत आहे. आज जागतिक महिला दिन. आज आपण ज्या मातेचा फोटो समोर ठेवला आणि आज त्यांची पूजा केली. आज जे अखंड भारत आहे, जी स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासमोर मांडली आणि ती मांडून त्यामार्फत काम केलं आणि त्या म्हणजे आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आता छत्रपती संभाजी महाराजचा नेमकाच करंटच एक मूवी रिलीज झाला. त्याच्यामधलं आपण जे शेवटचे सीन पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यात अश्रू येतात अक्षरशः. म्हणजे सांगायचं म्हणजे ते 2017 मी MSW असताना ते पुस्तक वाचलं. छावा नावाचं पुस्तक होतं. मामा देशमुख त्याचे लेखक ओरिजिनल वाचलं. ते वाचल्यानंतर खरंच एक माणसाला इतक्या वेदना होतात की त्या व्यक्तीने या धर्मासाठी, आपल्या महिलांसाठी किती वेदना छेळले. इव्हन 40 दिवस त्याच्यावर नाना प्रकारचे त्याच्यावर एक प्रकारचे जुलूम व्हायचे. त्याच्या अंगाची कातडी चाळली, त्याचे डोळे जाळले, त्याची जीभ कापली. इतकं होऊन सुद्धा ज्या माणसाने आपला धर्म सोडला नाही असे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना 13 भाषा अवगत होत्या मॅडम. 13 भाषा अवगत आणि सगळ्याच गोष्टीत म्हणजे तलवारबाजी सगळ्या गोष्टीत ते पारंगत असायचे. तरी सुद्धा त्यांनी इतके त्याच्यावर हालापेष्टा जुलूम करून सुद्धा त्यांनी धर्म सोडला नाही. परंतु आजकाल आपल्या ज्या मुली थोड्या जरा वेगळ्या मार्गाला लागत आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यांना सुद्धा कळलं असेल. त्या कायद्याने आपल्याला बंदी घालून ठेवलं. कोणाच्याही जाती धर्मावर आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. फंडामेंटल राईट्स आर्टिकल 26 ते 28 आपल्याला आपला धर्म जोपासण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु कोणावरही आपला धर्म लादण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही आहे. आता त्याच्यामध्येच उपवर्गीकरण जे कास्ट आहे, कास्टमध्ये उपवर्गीकरणाचा जो कायदा आलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याला हे केलेलं आहे. आमच्या समाजात थोडी त्या प्रकारची थोडी विकृती झालेली आहे. आपला समाज म्हणजे आपला समाज, आपली संस्कृती आणि आपला धर्म इतका छान असताना सुद्धा आम्ही इतर काय करू ॲक्सेप्ट करत चाललो. परंतु आता हे यांना महाग पडणार आहे. आता त्याच्या समित्या गठीत होणार SDM लेवलला, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला अशा समित्या गठीत होणार आहेत. त्याच्या अंतर्गत जर फोटो वगैरे व्हायरल झाले की त्यांचं आरक्षण मर्यादित होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना, माझ्या बहिणीला एवढंच सांगणं आहे की आईबापा आपल्याला कुठल्याही गोष्टीची जर सांगत असतील, सक्ती करत असतील, ताकीद करीत असतील तर त्याच्यावर आपण थोडं जरा लक्ष केलं पाहिजे. जर वेडवाकडं कोणी आपल्याला बोलत असेल, नजर टाकत असतील तर आपलं त्याच्यावर सुद्धा आपल्या आईवडिलांना यांना तात्काळ कल्पना दिली पाहिजे. कारण की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत जे नवीन कायदा आला BNS त्याच्या अंतर्गत महिलांना खूप मोठे असे कायदे दिलेले. महिलांना इतका सुद्धा कायदा आहे, एखाद्या पुरुषाने जर महिलाकडे मॅडम लगातार जर 15 सेकंद जरी बघितलं तरी 354 सेक्शन दाखल होते त्याच्यावर. आणि आता सेशन बाय ट्रायल 7 वर्षाची त्याला सजा आहे, ऑफेन्स आहे. आणि पोस्को जो राईट आहे म्हणजे लहान मुलांचा लैंगिक अत्याचारापासून अन्याय अत्याचारापासून त्याचं संरक्षण, तो कायदा तर असा आहे जर त्याला कुठल्याही साक्षी पुराव्याची गरज नाही, इव्हन त्याच्या आईवडिला सुद्धा त्याच्या फिर्यादी होता येत नाही. सरकारच हे सगळ्या गोष्टी चालवतं, ट्रायल चालवतं, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केसेस चालवतं आणि त्याचा निकाल देऊन लगेच आरोपीला सजा देतं. असं नाही, कोणाची गरज नाही. त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा सजग राहिलं पाहिजे. कोण कुठल्या नजरेने, काय नजरेने आपल्याला, कुठल्या भावनेने आपल्याला पाहता याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना, माझ्या आदिवासी भगिनींना या आजचा जो 8 मार्चचा जो दिवस आहे याच्यामार्फत सगळ्या महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद. चला सर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.